नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र। बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 7वा। खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा। 10 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो। 2 प्रश्न दिले जातात। कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर मुद्देसूद आणि सविस्तर लिहिणे अपेक्षित असते। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातील विकास प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा। मुद्दे आहेत, नियोजन यंत्रणा, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक समता व सामाजिक न्याय, दारिद्र्य निर्मूलन। उत्तर, पहिला मुद्दा आहे नियोजन यंत्रणा। मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली। या आयोगाचे एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे। 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे। दुसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण। भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय। औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती। लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला। यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता। पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले। जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली। आत्मनिर्भरता, भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला। आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण। यामध्ये भारताने स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर दिला। भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली। त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक समता व सामाजिक न्याय। भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला। त्यासाठी नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशनची निर्मिती करण्यात आली। या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते। खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले। भारताची समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे। भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला। त्यानंतर आहे दारिद्र्य निर्मूलन। दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागांसाठी आखलेले आहेत। त्यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागांमधील दारिद्र्य दूर करण्याच्या हेतूने राबवले जातात, कारण ग्रामीण भागांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे। एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम हे त्यातील विशेष उल्लेखनीय कार्यक्रम आहेत। अशा प्रकारे आपण भारतीय विकास प्रक्रियेचे स्वरूप दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अगदी सविस्तर व्यवस्थित अभ्यासले आहे। प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे आणि त्या मुद्द्याला अनुसरून व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे। तर दुसरा प्रश्न आहे, आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये एकच लिहायला सांगितला, परंतु या ठिकाणी आपला जास्तीत जास्त अभ्यास व्हावा म्हणून आपण दोन्ही प्रश्न अभ्यासणार आहोत। तर दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या।
मुद्दे आहेत आर्थिक समस्या, देशी संस्थानांचे विलिनीकरण, भारत पाकिस्तान संघर्ष, पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामिलीकरण, फुटीरतावादी चळवळी. उत्तर: स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या काही प्रमुख समस्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. पहिला मुद्दा आहे आर्थिक समस्या. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतासमोर आर्थिक मागासलेपणा, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता इत्यादी समस्या होत्या. या समस्यातून मार्ग काढण्यासाठी 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या समस्यांची तीव्रता कमी झाली आहे. देशी संस्थानांचे विलिनीकरण. भारत स्वातंत्र्य कायदा 1947 अन्वये भारत व पाकिस्तानात फाळणी झाली. तसेच देशातील देशी संस्थानांना स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या राज्यकर्त्यांना भारत किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानाच्या विलिनीकरणात काही अडचणी उद्भवल्या. मात्र 1948 अखेर सर्व देशी संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तिसरा मुद्दा आहे भारत पाकिस्तान संघर्ष. जम्मू काश्मीर या संस्थानाच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 साली युद्ध उद्भवले. तेव्हापासून हा प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहे. याच प्रश्नावरून 1965, 1971 आणि 1998 साली युद्धे झाली. या व्यतिरिक्त अघोषित युद्ध म्हणजे सीमेपलीकडील दहशतवादाने जम्मू काश्मीर क्षेत्रात अशांतता निर्माण केली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामिलीकरण. 1947 साली भारतीय उपखंडात फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या काही वसाहती होत्या. 1960च्या दशकात या वसाहतींच्या भारतात सामिलीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आहे फुटीरतावादी चळवळी. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारताला नागा बंडखोरांच्या फुटीरतावादी चळवळीशी संघर्ष करावा लागला. कालांतराने मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरात फुटीरतावादी चळवळी उद्भवल्या. 1970च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ उद्भवली. या सर्व चळवळीतून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण भारत सरकारने केले आहे. अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अगदी सविस्तर घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 7व्यामध्ये 10 गुणांसाठी जे 2 प्रश्न दिले जातात त्या दोन्ही प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे. परीक्षेमध्ये एकच प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लिहायचा आहे. तुम्हाला आणखी एखाद्या कोणत्या प्रश्नाची अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. कोणत्याही विषयाची येत असेल तर त्या विषयावर आधारित कमेंट करून टाका. अशा प्रकारे वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र प्रश्न 7वा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुणांसाठी उपयुक्त. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.